नमस्कार, मी किशोरीज किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आणि आजचा सकाळचा ब्रेकफास्ट आहे फोडणीच्या शेवया. तर मिस्टरांनी कशा केल्या आहेत फोडणीच्या शेवया तर चला बघा. तर मी त्यांना कांदे, मिरच्या, बटाटे, टोमॅटो सगळं चिरून दिलेलं होतं. तर त्यांनी फोडणी घातली. मस्त खमंग अशी फोडणी बसलेली आहे. आणि ह्या रोस्टेड शेवया आहेत. ह्या शेवया मी ॲमेझॉनवरनं ऑनलाईन बोलवलेल्या होत्या. खूप छान शेवया आहेत ह्या आणि एकदम मोकळ्या अशा तयार होतात. फार वेळ लागत नाही. फोडणी टाकल्यानंतर त्यामध्ये शेवया घातल्या, थोड्या परतल्या आणि त्यामध्ये मग गरम पाणी घालून घेतलं. गरम पाणी घालून छान झाकून ठेवून द्यायचं त्याला, म्हणजे खूप मस्त मोकळ्या अशा ह्या शेवया तयार होतात. जर ह्या शेवया तुम्हाला मागवायच्या असतील तर ह्याची लिंक मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तर तिथून तुम्ही ऑनलाईन ह्या शेवया मागवू शकता. रोज रोज नाश्त्याला काय करावं हा नेहमी प्रश्न पडत असतो. तर अशा वेळेस ह्या शेवया ज्या आहेत त्या एकदम झटपट तयार होणाऱ्या आहेत. तर पाणी टाकून झाकून ठेवलं होतं. अगदी 2 मिनटामध्ये ह्या शेवया छानपैकी फुलून आलेल्या आहेत आणि शिजल्यासुद्धा आहेत. आता ह्यावर मस्त अशी हिरवीगार कोथिंबीर टाकलेली आहे आणि लिंबू पिळून घेतला आहे. त्यामुळे शेवयांची टेस्ट आहे ती खूप छान येते. एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने ह्या शेवया केलेल्या आहेत फोडणीच्या. कशा वाटल्या तुम्हाला तर मला कमेंट करून नक्की कळवा. सध्या मिस्टरांच्या हातचं सर्व खाणं सुरू आहे. ह्यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलंच आहे की माझा पाय फ्रॅक्चर झाला आहे आणि ऑपरेशन झालं आहे. त्यामुळे मला 2 महिने तरी आराम करायचा आहे. तर आजची ही मिस्टरांच्या हातची फोडणीच्या शेवयांची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा. धन्यवाद.